2 दिवसापासून संथ गतीने पावसाला सुरुवात झालेली आहे. मात्र गंगा गोदावरीमध्ये आता सध्या जर पूर परिस्थिती बघितली तर या सध्या आपल्याला हे नदी गंगा गोदावरी नदी पात्रात ओसरताना आपल्याला दिसून येत आहे. जर आता आपण बघू शकतो, मी सध्या रामसेतू पुलावर आहे. जर एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या पाण्याची वाढ आता बघायला मिळाली होती. मात्र आता पूर सध्या ओसरलेला आहे. लोकांचं जे जीवन आहे नदीकाठी जे दुकानदार होते त्यांचं जनजीवन हे विस्कळीत होतं. मात्र जनजीवन हे सुरळीत आपला पाहायला मिळालेलं आहे. जर आपण एकूणच जर बघितलं तर दशक्रिया विधी करण्यासाठी अतिशय लोकांचे आपल्याला हाल बघायला मिळाले होते. मात्र आता हे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आता दशक्रिया विधी ज्या ठिकाणी करत होते त्या ठिकाणी आता करण्यात दिसून येत आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला मोठी गर्दी पर्यटकांची देखील दिसून येत आहे. गाडी पार्किंगची व्यवस्था देखील दिसून येत आहे. त्याचबरोबर आपण जर दुसरीकडे बघितलं, या रामसेतू पुलावर आपण जर बघितलं तर दुसरीकडे जे आता पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे जो साचलेला कचरा आहे तो आता या ठिकाणी साचलेला कचरा दिसतोय, चिखल दिसून येत आहे. या ठिकाणी सफाई कर्मचारी जर त्या दृश्याच्या माध्यमातून बघत असाल तर सफाई कर्मचारी देखील आता या ठिकाणी साफसफाई करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर कुंभमेळ्याचा जो महत्त्वाचा जो प्रोजेक्ट मानला जातो तो राम झुला प्रोजेक्ट मानला जातो, राम झुला ब्रिज. त्या राम झुल्याचा आता देखील आपण त्या दृश्याच्या माध्यमातून बघू शकता की तिथं आता काम त्यांनी सुरू केलेलं आहे. जर या भागात जर बघितलं तर इकडे खरं तर वाघडी म्हणले जाते. ते वाघडीचं जे दूषित ड्रेनेजचं पाणी ते आता आपल्याला थेट नदी पात्रामध्ये जाताना दिसून येत आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे, गाड्या स्लिप देखील होत आहे आणि तिथे पार्किंग देखील आता सध्या करण्यात आलेली आहे. त्यांची दुकानं जे आहेत ते देखील आता त्यांनी खुले करण्यात आलेले आहेत. आपलं नाशिक, प्रकाश धुर्वे.